नमस्कार सगळ्या ताईंना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर पूजा वगैरे झाली बघा. आपण आपल्या ब्लॉगची सुरुवात महाराजांपासूनच करत असतो. आणि इकडे बघा छान अशी रांगोळी पण टाकली. आणि इकडे बघू शकता, तुम्हाला म्हटलं होतं मी की मी जागा बदलणार आहे म्हणून. तर छान अशी जागा बदलली बघा मी. तर फ्रीजच्या बाजूला असे 2 डब्बे ठेवले, एक पिठाचा आणि एक आपल्या पापडाचा डब्बा आहे. जागेची ॲडजस्टमेंट म्हणलं तर आता एक रूम असल्यामुळं करावंच लागणार आहे आम्हाला, त्याच्यामुळं शेजारीच घेतलेले. तर फ्रीजला खेटून एकदम बाजूलाच लगे डब्बा ठेवला, कारण की तो गरम होत नाही, थंड होत नाही, त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही डब्याचा. त्याच्यामुळे त्याच्या साईडला डब्बे ठेवले आणि डब्याच्या साईडला लगेच असं लसण अद्रकचं ठेवलेलं आहे आपलं. हवा पण लागती म्हटलं इकडं. आणि एका सुईनारात पीठ आणि लसूण अद्रक, आणि त्याच्या बाजूला ही शेगडी ठेवलेली बघा इकडं. आणि त्या कोपऱ्यामध्ये ठेवलेलं आहे पाणी. छान अशी मोकळी जागा झाली बघा इकडं. आणि गॅसची शेगडी इकडनं मांडली, जिकडनं आपला पलंग आहे आणि असं सामान गहू वगैरे ठेवलेले आपण तिकडनं. नंतर शेगडी ठेवल्यावर मला टेन्शन आलं ताई की बा आता शेगडी तर ठेवली मी, पण मग जर ठसका किंवा गॅस पेटवला तर पाठीमागं असं पलंग असल्यामुळं त्याच्यावर ब्लँकेट आहे तर जळल. मग त्याच्यासाठी मी हा पत्रा लावला. हा पत्रा आहे आमच्याकडं, तर हा छान पत्रा लावून घेतला बघा. मग मस्त इकडे गॅस पण बसून गेला, इकडे शेगडी पण बसून गेली. आणि असं छान मोकळी जागा पण झाली बघा ताई, मस्त भारी वाटतंय. आणि इकडं आपल्या मोटरीचं बटन पण करून घेतलं. काल बाई आले होते तर. आता वाजले बघा दुपारचे 12. आणि समू गेलेली तिच्या पप्पासोबत गावामध्ये. आता आली वाटतं, दाखवते तुम्हाला. गाडीचा आवाज आला मला, ते बघा. आली 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 चक्कर मारून. आता माझ्याकडे येणार नाही बरं का ती. आणि काय काय सामान आणलं तिने ते पण दाखवते तुम्हाला. आली समू? कुठून आली? सामान घेऊन आली? काय आणलं तू? काय म्हणून राहिली होती? म्हणती चाऊमिन भेटलं नाही, मग आम्ही पापडीची पुडी आणली 5 रुपयाची. तर हे बघा तिच्या पप्पांनी तिच्यासाठी काय आणलं. याशी नरम असते ही पापडी. बरं बरं बरं, कळालं कळालं. काय कारण असं आता आम्ही दोघं बी तर मराठीत बोलतो, ही कोणती भाषा शिकली कसं झालं तर मला काही कळा ना. तर कमेंट करा ताई. भाषा आहे सांगा. मोंगाड भाषा आहे काहीतरी तुमच्याकडची असतात म्हणजे आता तिला तिचं आम्हाला कळत नाही, आमची कळती बरं का ती हो, भाषा. सगळी कळती. पण तिची आम्हाला कळत नाही. काहीच आता कळत उद्या ती मोठी झाली ना अशीच बोलायला लागली तर काय करावं. काय म्हणली? पहा बरं ताई, काहीच कळत नाही हो. फक्त असं समजून घ्यावं लागतं की काय म्हणते, ऐक नाही सोनू पप्पा. हा तिकडं दाखवू. तिच्या आजीला दाखवती बरं का. ते बघा, हे आणलं का तू? तसं सामान घेऊन आली बघा ती. आणि हे बघा, रोज ती बडीशोप खाती ताई. आज हे आनंद सोप आणली मी, याच्यात तीळ आणि सोप वगैरे असते. तर तिला खूप आवडतं. म्हणजे कपाटामध्ये आम्ही बडीशोप ठेवलेली आहे आणि नेहमी ती कपाटाजवळ कोणी गेलं आणि कपाट उघडलं की लगेच बडीशोपसाठी रडती ना. आता बघा, आता बघा. खाती का पाहू? बघू हा, खाती का. घे बाळा. छान आहे बाई, छान आहे का? तर आवडली सोनूश पप्पा तिला. आवडली का? हा, आवडली. फुटेल आहे, इथून दे, नाही तर खाऊन मीच घे. खाऊन घेते. हा, मी बी घेतलं जर. चला आता उतरा बेटा. चलो खाऊन खाल्लाय ना. ती तसंच गिळून घेते सोनूश पप्पा, तिला चावताच येत नाही. पण मग ती विरघळून तसंच पोटात चाललं जातं ते. चला चला मग उतरा. आता इकडे दाखव. घ्या. हे नाही फिरव दे फोन का? हा बर. आता सोनूची मम्मी तिला घे ना. पाहते आता कसं जाती का. हा अगं चाल ना समू, चाल ना समू. साई समू, चाल ना बाई. तू गप्प नको सांगू मम्माला. इकडे मम्माकडे चाल ना समू. घेते उचलो, चाल.
असंच आहे बरं का ताई, एक चक्कर मारून आली एक मारली ना किती ठेवा मी बसली गाडीवर. नको बैस नको बैस बैस नको रडू बैस बैस बैस, ग बैस बैस. बैस असंच करते बघा ताई. सोप देतील थोडीशी. मला जाय म्हणते काय करू. बाय जा मग बुरा बाय बाय. बघत बी नाही ती. बाय. चला आता चेंडू चेंडू आणलाय ना. चला चला चेंडू आणला. चला आता काय घेतलं समू तू? बॉल घेतला समूनी. बॉल घेतला का बेटा? बॉल घेतला खेळायला. अरे पडला बॉल तर. किती लांब गेला बॉल समूचा. बरं बरं देते देते हा देते. चाल चाल चाल. आणि आत्ताच उठली बघा आपली समू. झोपीतून झोपलेली होती लेकरू. आणि सकाळी काय झालं ताई अमेझॉनचं फ्लिपकार्ट माहित ना. हा फ्लिपकार्ट तुला माहित नव्हतं का? तर वाटलं नाही नाही काय झालं ते सांगते मी ताईला. हे पार्सल आलं हा? तर मग ते आणून ठेवलं मी. मला माहित होतं. मी त्याला विचारलं त्या माणसाने सांगितलं मला याच्यामध्ये पुस्तक आहे म्हणून. त्यांना माहित असतं ना थोडंफार. म्हणलं ठीक आहे. मग मी आणून ठेवलं. ही काय म्हणती मम्मा पार्सल मम्मा पार्सल. कारण की दरवेळेस समूचेच पार्सल येते आणि तिला काय वाटलं यावेळेस तर माझंच आहे पप्पा पार्सल. तर हे बघा हे छान असं पुस्तक मागवलेलं आहे आपल्या सोनूनी. आता याच्यातलं मला काही जास्त कळत नाही कोण पण आलं बघा. तर कोणतं पुस्तक आहे सोनूच सांग तुम्हाला. कितीचं आहे 37 काहीतरी. पण ते शिपिंग चार्जेस 83 असं काहीतरी घेतलं. डिलिव्हरीचे पैसे घेऊन. हळू पुस्तक फाटन हळू. नाही ना रे दादा मम्मी हळू काढती ना. तू कशाचं पुस्तक मागवलं म्हणा. पुस्तक मागवलं सोनूने ऑनलाईन. काय नाव आहे त्याचं सोनू? 48 दॅट पॉवर 48 लॉज ऑफ पॉवर रॉबर्ट ग्रीन. म्हणजे काय शिकण्यासारखं आहे त्याच्यामध्ये आपलं जीवन कसं जगायला पाहिजे. कोणी आपलं म्हणजे आपल्याविषयी कसं मोटिवेट व्हायचं तसं येते. तर हे छान असं पुस्तक मागवलं. त्याचे पप्पा काहीच बोलले नाही म्हणे पुस्तक मागवलं हे महत्वाचं आहे. त्यांनी वाचासाठी त्याला मागच सांगितलं होतं मी की तू वाचून सगळा अभ्यास वाचून करत जाय म्हणून. माझं खाऊ नको समू. बेटा ते दादाच आहे समू. ना ना घे 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 हे समू समू. हे घे तू हे घे हे घे हे घे. अमेझॉनचं पार्सल आहे तुझं अमेझॉनचं पार्सल आहे. अमेझॉनचं पार्सल आहे. कळत तिला पिशवी दिलेली कळती ताई. तर बघा हे सोन्याचं कमी आणि समूचं जास्त आहे. मला असं वाटतं समूच जास्त अभ्यास करणार. काय म्हणली ती? माझं आहे ते. तुझं आहे का बाई? बरं बरं बरं. तुझं तर तुझं. ताजी परेशान करते बघा ताई. बरे अगं बाई त्याचं देऊन टाक ग समड. दर चांगलं ठेव. आणि सगळ्या ताई म्हणत जा की सोनू चांगला अभ्यास कर चांगले पुस्तक वाच. म्हणजे कसं आहे माझं आहे समू यार. दे ना ग दे ना. हा तर आजपासून सुरुवात करून घ्यायची वाचण्याची. हो ठीक आहे. तर आता वाजले बघा संध्याकाळचे म्हणजे 3रा पार झाली. 4 वाजले बघा. सोनू 3 वाजता शाळेतून आला आणि आत्ताच फ्रेश वगैरे झाला तो. त्याला म्हणते एकदा माझा व्हिडिओ घे आणि नंतर तुझे बाकीचे कामं कर. त्याचा 5ला क्लास असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या आईने केलेल्या फुलवाती. तर माझ्या आईला खूप छान फुलवाती येतात बघा ताई. आणि आमची तर दत्त मंदिर आहे तुम्हाला माहीतच आहे. आपण नेहमी तुम्हाला मी आरती वगैरे ऐकवत असते तिथली. तर त्या आरतीसाठी मग मी फुलवाती करून पाठवत असते. तर ती आली त्या दिवशी तिच्या लक्षात राहिलं नाही. पण काल सोनीश बाप्पा परत गेले ना तर तिने पाठवल्या त्यांच्यासोबत. तर मग आईने केलेल्या तुम्हाला फुलवाती दाखवते मी. लंब्या वातीपेक्षा माझी आई फुलवाती खूप छान करते बघा ताई. म्हणजे एकदम अशा टाचून टाचून भरलेले असते तिच्या फुलवाती. जशा आपण ते विकत आणतो ना तशा बिलकुल नसतात. बघ सोनू जवळून घे बाळा. हे बघ किती छान वाती असतात. आणि आपण जिथं वात लावतो ते पण बघू शकता किती कडक असतं. म्हणजे असं बिलकुल गळगळ नसतं. याला दूध लावते माझी आई. दूध लावल्यामुळं वात बघा कशी दिसते. तर माझी आई दरवेळेस वाती आणि तुपाची बरणी देत असते. पण ह्यावेळेस तिने की तुपाची बरणी पाठवलेली नाही आहे. मी की डाएटमध्ये बघितली नाही आणि ती पण मला वाटतं की पाठवलेलीच नाही आहे. तर त्यावेळेस बरणी आणते तुपाची आणि छान अशा तुपाच्या वाती दिसून मी या मंदिरात नेऊन ठेवणार आहे. तशाच लंब्या वाती पण दिलेल्या आहे बघा तिने मला. बघू शकता. तर हे बघ लांब लांब वाती पण दिलेल्या आहेत. माझी आई कामावून आल्याच्या नंतर रोज 5-25 वाती करून ठेवत असते. म्हणजे तिथल्या मंदिरात पण देते ती आणि इथे पण पाठवत असते. सगळे कामं करून हे जास्तीचं काम आहे.
वातीचं, तर हे पण करते ती. तर माझ्या आईने केलेल्या वाती तुम्हाला आवडल्या का, त्या छान आहे का आणि मस्त करते का वाती, तर कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉग आपला छोटाच होता. धन्यवाद. बाय. बाय.